आपलं आयुष्य हे एखाद्या मातीच्या मडक्यासारखं असतं. मडक्याचा आकार बिघडला की मडकं बिघडतं. त्याचप्रमाणे माणसाचं पाऊल चुकीच्या वळणावर पडलं की माणूससुद्धा बिघडतो. आयुष्य बिघडणार नाही याचीच काळजी घ्यायची आणि पुढे चालत राहायचं. हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला. रोज रोज तेच खाऊन कंटाळा आलेला. मग आऊने सांगितले की त्यांना अंडा राईस खायचा आहे. मग त्याची तयारी इथे मी करायला घेतली. आधी साधा राईसनं मी कुकरला लावून घेतला होता. मग एका कढईत तेल टाकून त्यात सर्व कांदा, टमाटर, कढीपत्ता टाकून छान मिक्स केलं. मग अंडी पण फोडून टाकली आणि इथे बघू शकता अंड्याचा काय पसारा करून ठेवलेला आहे किचनवर, तेच मला जीवन इथे सांगत होता. आणि त्याचं ना खूप बारीक लक्ष असतं सगळ्या गोष्टीकडे. हे काय केलं, ते असंच का ठेवलं, असं काही ना काही ना आमच्या जाणत्या माणसाचं चालूच असतं. आता इथे ना राईस पण ना मी टाकून घेतलेला. मग छान असं मिक्स करून त्यात कोथिंबीर टाकली आणि आपलं झटपट अंडा राईस ना रेडी झालेला. मग काय जेवणाचा टाईम पण झालेला. म्हटलं आता ना जेवणच घेऊया म्हणून प्लेट पण रेडी केली. अंडा राईससोबत शेजवान चटणी. आणि असा राईस आहे ना खरंच खूप छान लागतो. मग आपलं नेहमीचं पण न आवडणारं काम म्हणजे भांडी घासणे, तेही करून घेतले. आणि दुसऱ्या दिवशी सोमवार होता म्हणून ना छान असं किचन पण डीप क्लीन करून घेतला. कारण की ना आपण जेव्हा आपण नॉनव्हेज वगैरे करतो ना तेव्हा जास्त किचन खराब होतो आणि वास पण येत असतो. म्हणून म्हटलं आधी ते करून घेऊया. त्यानंतर ना स्विगीवरून हे ना मी कांदे मागून ठेवले होते, तेच माझं इथे साफ करण्याचं काम चालू होतं. आणि हे जे कांदे आहेत ना हे मला ₹1 किलोला भेटले होते. असं मी 4 किलो कांदे जमा करून ठेवलेले. म्हटलं आता वेळ आहे तर हे पण नीट साफ करून ठेवूया. पण यात पण आमचा जाणता माणूस मला छोटीशी का होईना मदत करतच होता. आता ते सर्व झाल्यानंतर ना उद्याच्या भाजीचा विचार करून मी हिरवे वाटाणे इथे भिजत टाकले. मग न चुकता ड्रायफ्रूट्स पण भिजत टाकून घेतले. आणि हे ना मी नेहमी विसरते, पण आमचा लाडोबाना मला नेहमीच आठवण करून देत असतो. आता सर्व कामं माझी करून झालेली आणि झोपायला पण वेळ होता. मग आता वेळ आहे तर मटर पण हाताबरोबर साफ करून घेऊया. चला आजच्यापुरती एवढंच. आता भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.